नमस्कार मैत्रिणींनो, आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला पितरांना तृप्त करण्यासाठी काय करावे आणि पितृदोषाची कारणे काय आहेत ते सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो. देव कोपला तर दुष्काळ पडेल, पण पितृ कोपले तर घरात दुष्काळ पडेल. आजारपण येणे, विनाकारण चिडचिड करणे, जेवताना भांडणे आणि अन्न खाऊन न देणे असे त्रास होतात. एखादा भ्रमिष्ट होतो, मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुलं जन्माला येतात. मुले नीट वागत नाहीत, आईवडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होतात. त्यामुळे प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावे. या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते, त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. काशीची ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या म्हणण्यानुसार पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे श्राद्ध अवश्य करावे. श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यातही भात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी. तसेच मागील 2 पिढ्यांचेही स्मरण ठेवावे. पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पितरांचे जग किंवा पितृलोक म्हणतात. ते नेहमी मुक्तीची वाट पाहते तेव्हा वावरत असतात. तसेच ते आपल्या पुढच्या पिढींचे कर्तव्यनीय यश अपयश पाहत असतात. त्यांचे स्मरण ठेवून श्रद्धानुसारचे अन्नदान करतात. त्यांचे कल्याण होते. मुक्तीची वाट पाहतात तेव्हा ते आपल्या आसपास वावरत असतात. आई, आजी, पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी चोळी दान करावे आणि गायला घास द्यावा. काही पूर्वजांनी कोणाला तरी दुखावलेले असते. त्यांचे घर, मालमत्ता, पैसे हडप करणे, स्त्रियांवर अत्याचार करणे, एखाद्याची फसवणूक करून त्या अन्नाला महाग करणे, एखाद्याच्या आजीला अन्न, पाणी आणि औषधापासून तडफडून मरण येणे अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात. ते सर्व पुढील काळात जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात. घराण्यात एकदा पाण्यात बुडून मेला, एखाद्याला पूर्वजांनी कोणाला तरी दुखावलेले असते त्यामुळे आत्महत्या केलेली असते, एखाद्याची फाशी, हत्या किंवा अपघात झालेला असेल. अशाच घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात. हे सर्व पितृदोष आहेत. ते कर्म बनून आडवे येतात आणि प्रगतीला खीळ बसते. प्रामाणिक माणसाचे अंतरंग पितरांना दिसते, त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये. एखाद्यावर पितृ प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही होऊ शकते. जन्मपत्रिकेतील पितृदोषाची लक्षणे: 1. शरीराला असाध्य रोग असा उद्भवणे आणि कोणाला तरी आजाराचा त्रास होणे. नंबर 2. विषारी सर्प चावणे. नंबर 3. मन, शरीर या 4 मन अशांत असणे, भीती वाटणे, बडबडणे, भास होणे. नंबर 4. नदी किंवा समुद्र पाहून होणे. नंबर 5. वाईट स्वप्ने पडणे, निद्रानाश होणे, रात्री घाबरणे. नंबर 6. पूजापाठ, दानधर्म, कुलधर्म, कुलकार्य यात अडथळा येणे. नंबर 7. कामात मन न लागणे, अस्वस्थ वाटणे. नंबर 8. घराला पाणी पुरवठा न्यून होणे. नंबर 9. दाम्पत्य सुखी समाधानी न वाटणे. नंबर 10. घरात शुभ कार्य न ठरणे किंवा लग्न कार्यात अडथळा येणे. नंबर 11. वारसा हक्क जाणे, लोकाची भांडणे आणि वादविवाद होणे. नंबर 12. कोर्ट कचेरीचा त्रास चालू होणे. नंबर 13. परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा, भूतप्रेताचा त्रासाचा अनुभव येणे. नंबर 14. नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न राहणे, वारंवार पालट होणे. नंबर 14. कर्ज होणे, पैसे पुरे न पडणे, घरात धनधान्य न होणे. नंबर 15. कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे.
त्यावर उपाय आता. पितृपक्षात नंबर 1. पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते. नंबर 2. जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण, पिंडदान वगैरे अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमाचे पालन करावे लागेल. नंबर 3. पितरांना पिंडदान करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश, गवत पाण्यात मिसळून त्यांना अर्पण करा. कुश वापरल्याने पितर लवकर तृप्त होतात. नंबर 4. पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात. नंबर 5. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्या. असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पूर्वजापर्यंत पोहोचते. पूर्वजांचे श्राद्ध सकाळी 11:30 ते 2:30 या वेळेत करावे. दुपारी रोहिणी आणि कुतुक मुहूर्त हे श्राद्धासाठी उत्तम मानले जातात. नंबर 7. पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्यमालला जल अर्पण करावे. ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते. नियम. पितृपक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मध इत्यादीचे सेवन करू नये. ते निषिद्ध आहे. नंबर 2. या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका. पितृदोष होऊ शकतो. पितृपक्षात स्नानाच्या वेळी तेल, उटणे इत्यादीचा वापर करण्यास मनाई आहे. नंबर 4. या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की जावळ, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी करू नये. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ असते. अखंड 5 वर्षे घरात पूर्वजांची श्राद्ध होत नसल्यास नारायण, नागबले, त्रिपिंडे 3 पिढ्यांचे श्राद्धविधी आणि तीर्थश्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगुणांचे आशीर्वाद, शुभाशीर्वाद आणि पुण्य लाभते. ते नियमित श्रद्धांजली करावी. त्यांना पितरांच्या संतोषाने आयुष्य, कीर्ती, बल, तेज, धन, पुत्र, संसार यामध्ये समाधान मिळतो. केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृगुणांचे शुभ आशीर्वाद आणि पुण्य लाभते. ते नियमित श्रद्धांजली करावी. त्यांना अगदी भौतिक स्थूल राजाचे संचलन आणि कुलांचे नित्यरक्षक पितृ हेच आहेत. त्यामुळे पितरांच्या तृप्तीने अधिक सुखाचा लाभ होतो. पितरांच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती आणि इष्ट देवतांची कृपा प्राप्तीत अडथळे निर्माण होत नाहीत. म्हणून पितरांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे. प्रथम पितरांना, नंतर कुलदेवी देवता, नंतर इष्टदेवतेची कृपा असा क्रम आहे. थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे परलौकिक सुख देण्यासही मूळ पितरच कारणीभूत असतात. या 4 वस्तूंची खरेदी करण्यास का मनाई आहे. मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते. याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो. असे केल्याने संघर्ष होतो. मीठ लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केली जाते. म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये. मात्र या वस्तू स्वतःच्या वापरण्यासाठी खरेदी करू नये. पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी द्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाहीत. सोने. पितृपक्षामध्ये सोने खरेदी करू नये. पितृपक्षामध्ये सोने खरेदी करण्याचे शुभ काम करू नये. पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही नवरात्रमध्ये सोने खरेदी करू शकता, कारण पितृपक्षामध्ये शुभ कार्य करणे वर्जित आहे. नवीन कपडे खरेदी करावे का. पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वज्र मानले जाते, कारण पितृपक्षाच्या काळात पितरांना वस्त्रदान केले जाते. त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी कपडे खरेदी करू शकत नाही. तुम्ही दान करण्यासाठी कपडे खरेदी करू शकता. यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात. तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता. पितृपक्षाच्या काळात नवीन घर, प्लॉट, नवीन कार इत्यादी खरेदी करता येते. यात कोणतीही मनाई नाही. तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न होतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता. पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे. या काळात काही वस्तूची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे. या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करतात. पितृपक्षात पितरांना तृप्त करणे अनिवार्य आहे.
त्यांच्यावरच घराच्या प्रगतीचा भार अवलंबून असतो. त्यामुळे देवाला जसे प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो, तसेच पितरांना प्रसन्न करण्यासाठीही योग्य नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आपले दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी व त्यांचे स्मरण व्हावे यासाठी हा काळ पितरांना समर्पित आहे. त्यांच्या प्रती आपल्याला असलेले प्रेम आणि आदरभाव हे त्यांना दाखवले असता ते प्रसन्न होतात व आपल्या घराला चांगला आशीर्वाद देतात. त्यामुळे आपल्या घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाहीत, संतती प्राप्त होण्यासाठी अडचणी येत नाहीत. जर पत्र कुठले तर अनेक अडचणीचा सामना करावा लागतो व घराच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात व त्यामुळे पितरांना या काळात प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे व श्राद्ध करणे देखील अनिवार्य आहे. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.